नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र MCET 2026 यासाठी आपण प्रिपेअर करत आहोत आणि या व्हिडिओमध्ये आपण MCET मध्ये मॅथ्स जो सेक्शन आहे, सब्जेक्ट्स आहे त्याबद्दलचे क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत, ट्रिक्सनी सॉल्व्ह करणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण मॅथ्समध्ये कसं असतं, जास्तीत जास्त प्रश्न सॉल्व्ह केले की आपली छान प्रॅक्टिस होते आणि हे लास्ट मिनिट रिव्हिजनसाठी तुम्हाला खूप उपयुक्त ठरणार आहे. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे महाराष्ट्र MCET एक्झाम 2026 यासाठीची रेकॉर्डेड बॅच, ज्यामध्ये तुम्हाला टॉपिक वाईज प्रॅक्टिस MCQs मिळणार आहेत, फुल सिलेबस नोट्स मिळणार आहेत, फुल सिलेबस मॉक टेस्ट असणार आहे, फुल सिलेबस MCQ सिरीज असणार आहे, सोबतच लॅपटॉप आणि वेब व्ह्यू सुद्धा असणार आहे. याची जी फीज आहे रेकॉर्डेड बॅचची 2,000 रुपये असणार आहे. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. पहिला प्रश्न आहे, अ सर्कल हॅज रेडियस ऑफ 21 सेंटीमीटर, फाइंड इट्स सर्कमफरन्स अँड एरिया. आपल्याला एक सर्कल दिलं आहे, त्याचा रेडियस सांगितलेला आहे 21 सेंटीमीटर, त्याचा सर्कमफरन्स फाइंड करा असं सांगितलेलं आहे. सर्कमफरन्सचा आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे 2πr. 2 गुणीला 22/7 आपण लिहितो आणि आता आरचे आहे 21. ठीक आहे, गुणीला 3, 132 सेंटीमीटर. ठीक आहे, त्यानंतर आता आपल्याला एरिया ऑफ सर्कल अँड एरिया म्हणताय ना, त्याच्यामुळे एरिया ऑफ सर्कल सुद्धा काढायचं. त्याचा फॉर्म्युला काय असणार आहे, πr² आहे. 22/7 गुणीला 21 स्क्वेअर. ठीक आहे, मग 22/7 इंटू 21 इंटू 21 3, आणि आपलं उत्तर असणार आहे 1386 सेंटीमीटर स्क्वेअर. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, ए असणार आहे 1386 सेंटीमीटर स्क्वेअर. यामध्ये आपण दोन फॉर्म्युले वापरले, एक सर्कमफरन्सचा आणि एक एरियाचा. सर्कमफरन्सचा कोणता आहे 2πr आणि एरिया ऑफ सर्कलचा काय असणार आहे πr² आहे. ठीक आहे, ठीक आहे, अशा पद्धतीने सोल्युशन आहे. सर्कमफरन्स ऑफ सर्कल 2πr आणि एरिया ऑफ सर्कल πr² आहे. आपलं उत्तर आलेलं आहे 1386 सेंटीमीटर स्क्वेअर. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, इफ वन साइड ऑफ स्क्वेअर इज 4 सेंटीमीटर देन व्हॉट विल बी इट्स एरिया अँड पेरिमीटर. जर का एक साइड स्क्वेअरची 4 सेंटीमीटर असेल, त्याचा एरिया आणि पेरिमीटर आपल्याला काढायचं आहे. काय आहे, लेंथ 4 सेंटीमीटर, तर एरिया आपल्याला त्याचा फॉर्म्युला माहिती आहे, काय असणार आहे, साइड स्क्वेअर असणार आहे, म्हणजे 4 इंटू 4. ठीक आहे, इज इक्वल टू 4 स्क्वेअर जे आहे ते काय असणार आहे, 16 सेंटीमीटर स्क्वेअर असणार आहे. आणि पेरिमीटर म्हणजे काय, सम ऑफ ऑल साइड. पेरिमीटर हे सगळ्यांना माहिती आहे. ओके, म्हणजे 4 अधिक 4 अधिक 4 अधिक 4 म्हणजे एरिया स्क्वेअर असल्यामुळे. ठीक आहे, तर ते असणार आहे 16 सेंटीमीटर. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, ए असणार आहे 16 सेंटीमीटर. ओके, सोल्युशन दिलेलं आहे. लेंथ ऑफ साइड स्क्वेअर 4 सेंटीमीटर, एरिया साइड स्क्वेअर, पेरिमीटर म्हणजे सम ऑफ ऑल इट्स ऑर साइड, अँड सिन्स ऑल द साइड्स ऑफ द स्क्वेअर आर इक्वल देअरफॉर पेरिमीटर इज 16 सेंटीमीटर. नंतर समोरचा प्रश्न आहे, सपोज अ क्वाड्रिलॅटर हॅव्हिंग अ डायगोनल ऑफ लेंथ 10 सेंटीमीटर which divides the quadrilateral into two triangle and the height of triangles with a diagonal as the base are 4 centimeter and 6 centimeter. Find the area of the quadrilateral. आपल्याला म्हटलेलं आहे, डायगोनल दिलेलं आहे 10 सेंटीमीटरचं आणि हाईट दिलेली आहे H1 जे आहे 4 सेंटीमीटर आणि H2 आहे 6 सेंटीमीटर. आता एरिया ऑफ क्वाड्रिलेटर आपल्याला काढायचा आहे. त्याचा फॉर्म्युला तुम्हाला माहित असायला हवा एरिया ऑफ क्वाड्रिलेटरचा. तो आहे 1/2 d H1 प्लस H2. ठीक आहे, 1/2 d आहे 10 आणि H1 H2 4 प्लस 6. ठीक आहे, बाय 4 प्लस 6 म्हणजे 50 स्क्वेअर सेंटीमीटर जे आहे ते आपलं क्वाड्रिलॅटरलचा एरिया असणार आहे. म्हणजे आपलं तर काय आहे, ए असणार आहे 50 स्क्वेअर सेंटीमीटर. ओके, येस. डायगोनल दिलेलं आहे डी 10 सेंटीमीटर, हाईट दिलेली आहे, सेकंड हाईट दिलेली आहे आणि एरिया ऑफ क्वाड्रिलेटर 1/2 d H1 प्लस H2. ठीक आहे, समोरचा प्रश्न आहे, अ rhombus having diagonals of length 10 सेंटीमीटर and 16 सेंटीमीटर respectively, find its area. D1 आहे 10 सेंटीमीटर, D2 आहे 16 सेंटीमीटर. एरिया ऑफ रोम्बस काय आहे, 1/2 इंटू D1 इंटू D2. 1/2 10 आहे आधी, D1 नंतर आहे 16. बाय 16 इंटू 5 80 सेंटीमीटर स्क्वेअर. इथे कसं, फॉर्म्युला आपल्याला माहिती असलं की आपण लगेच आन्सर काढू शकतो. त्यामुळे मेन्सुरेशन इज
इट इज ऑल अबाउट फॉर्म्युलाज. त्यामुळे फॉर्म्युला नक्की पाठ करा आणि पटपट तुम्हाला आन्सर येईल. आपलं उत्तर असणार आहे 80 सेंटीमीटर. बघा, D1 D2 दिलेलं आहे. एरिया ऑफ रंबसचा फॉर्म्युला जर का तुम्हाला आता माहित नसतं तर तुम्हाला कदाचित काढताच आला नसतं. आपलं उत्तर काय असणार आहे? 80 सेंटीमीटर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, द एरिया ऑफ ट्रेपेझियम शेप फील्ड इज 480 मीटर स्क्वेअर. द डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल साइड is 15 meter and one of the parallel side is 20 meter. Find the other parallel side. 44 meter, 125 meter, 100 meter, 75 meter. सांगा बघू. तर one of the parallel side of the trapezium is A is equal to 20 meter. Okay. Another is B, जी आपल्याला दिलेली नाहीये. बी अँड हाईट किती आहे? 15 मीटर दिलेली आहे. ओके. तर एरिया ऑफ ट्रॅपेझियम किती आहे? 480 मीटर स्क्वेअर आहे. आता आपल्याला फॉर्म्युला माहिती पाहिजे. तो काय असणार आहे? 1/2 H A+B. ठीक आहे. 1/2 आहे, H आपल्याला 15 आहे, ए आपल्याला 20 आहे, पण बी आपल्याला माहिती नाही. आणि एरिया 480 असणार आहे. ठीक आहे. तर आता आपण काय करू? 20 + B इज इक्वल टू 480 × 2 डिवायडेड बाय 15. म्हणजे काय येणार आहे? B इज इक्वल टू 64. ठीक आहे. आणि B इज इक्वल टू 64 - 20 म्हणजे B इज इक्वल टू 44 मीटर. म्हणजे ए जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे. फाइंड द अदर पॅरल लाईन, म्हणजे B चं काय आहे? 44 मीटर असणार आहे. ए काय होती? 20 मीटर, तर ती 44 मीटर असणार आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने आपल्याला एरिया ऑफ ट्रॅपेझियमचं फॉर्म्युला वापरून हे उत्तर सॉल्व्ह करायचं आहे. बघा, one of the parallel side of the trapezium is 20. Let another be B and height is 15 meter. The given area of trapezium 480 meter square आणि area of trapezium अशा पद्धतीने ते आहे. समोरचा प्रश्न आहे, रेक्टँग्युलर पीस ऑफ पेपर 11 सेंटीमीटर इंटू 4 सेंटीमीटर इज फोल्डेड विदाउट ओव्हरलॅपिंग टू मेक अ सिलेंडर ऑफ हाईट 4 सेंटीमीटर. फाइंड द व्हॉल्यूम ऑफ द सिलेंडर. तर आपल्याला व्हॉल्यूम बघायचा आहे. लेंथ ऑफ द पेपर विल बी द पेरिमीटर ऑफ द बेस ऑफ द सिलेंडर अँड विड्थ विल बी इट्स हाईट. सर्कमफरन्स ऑफ द बेस ऑफ सिलेंडर 2πr is equal to 11 centimeter. 2 into 22/7 into r. r काय आहे? r असणार आहे 7/4. नंतर आपल्याला काढायचं आहे व्हॉल्यूम कशाचा? सिलेंडरचा. व्हॉल्यूम ऑफ सी πr² h. 22/7 into 7/4 square into 4 म्हणजे 38.5 सेंटीमीटर क्यूब जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे. म्हणजे ए जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे. ओके. अशा पद्धतीने ते तुम्ही काढू शकता. ते आपण सॉल्व्ह करता येते. इथे 7 जे आहे ते 7 कट होईल, 4 कट होईल, म्हणजे इथे एकच राहतील आणि अशा पद्धतीने तुम्ही उत्तर काढू शकता. 38.5. ओके. बघा, लेंथ ऑफ द सर्कमफरन्स ऑफ बेस सिलेंडर 2πr हा फॉर्म्युला माहित पाहिजे. व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर πr² h. A circular sheet of a radius 4 centimeter, a circle of a radius 3 centimeter is cut out. Calculate the area of remaining sheet after the smaller circle is removed. तर आपल्याला काय म्हटलेलं आहे? द एरिया ऑफ रिमेनिंग शीट आफ्टर द स्मॉलर सर्कल इज रिमूव्ड. हे आपल्याला काढायचं आहे. त्याआधी आपल्याला सर्क्युलर शीटचं रेडियस दिलेलं आहे 4 सेंटीमीटर आणि एरिया ऑफ सर्कलचं रेडियस दिलेलं आहे 3 सेंटीमीटर. द एरिया ऑफ सर्कल इज इक्वल टू πr². ठीक आहे. पाय इज आहे 4² आणि हे 16 पाय सेंटीमीटर स्क्वेअर असणार आहे. एरिया ऑफ सर्कल विथ रेडियस 3 सेंटीमीटर विच इज कट आउट. ते आपण कटआउटचं पण काढून घेऊया. ते असणार आहे 9 पाय. ओके. आता आपण रिमेनिंग एरियासाठी 16 पाय - 9 पाय करणार आहोत आणि 7 पाय सेंटीमीटर स्क्वेअर जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे. इतकं सोपं उत्तर आपल्याला निघालेलं आहे फॉर्म्युला बेस्ड. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय? 7 पाय स्क्वेअर. त्यासाठी आपल्याला एरिया ऑफ सर्कलचा फॉर्म्युला माहिती हवा होता. त्यानंतर आपल्याला तेच पुट करायचं होतं एकट्या सर्कल आणि कटआउटचं. त्यानंतर रिमेनिंग एरिया आपल्याला मायनस करायचा होता. ओके. अशा पद्धतीने आपण उत्तर काढलेलं आहे.
समोरचा प्रश्न आहे अ क्युबॉइडल बॉक्स ऑफ डायमेन्शन 1 मीटर इंटू 2 मीटर इंटू 1.5 मीटर इज टू बी द पेंटेड एक्सेप्ट इट्स बॉटम कॅल्क्युलेट हाऊ मच एरिया ऑफ द बॉक्स हॅज टू बी पेंटेड. तर क्युबॉइडल बॉक्स दिलेला आहे त्याच्यामध्ये लेंथ आपण लिहून घेऊ आधी. एल इज इक्वल टू 2 मीटर, ब्रीथ इज इक्वल टू 1 मीटर आणि हाईट इज इक्वल टू 1.5 मीटर. तर आपल्याला सरफेस एरिया ऑफ द क्युबॉइडलचं माहिती हवं फॉर्म्युला 2LB plus LH plus BH. But here the bottom part is not painted. इथे bottom part paint नाहीये. ठीक आहे. The surface area of box to be painted आपल्याला काढावं लागेल LB plus 2BH plus H. Okay. आता फॉर्म्युला पुट करा 2 into 1 plus 2, 1 into 1.5 plus 1.5 into 2. 2 plus 2, 1.5 plus 3.0. 2 plus 9 is equal to 11. रिक्वायर्ड सरफेस एरिया जो आहे क्युबॉइडल बॉक्सचा तो आहे 9. तो 11 मीटर स्क्वेअर म्हणजे ए जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे 11 मीटर स्क्वेअर. ओके. बघा लेंथ दिल्या, ब्रीथ, हाईट दिले, त्यानंतर सरफेस एरियाचा आपल्याला फॉर्म्युला हवा होता, नंतर पुट करून आपल्याला ते करायचं आहे. नंतर समोरचा प्रश्न आहे अ फ्लोरिंग टाईल इज इन द शेप ऑफ पॅरलेलोग्राम with a 24 centimeter base and the corresponding 10 centimeter height. Calculate the number of tiles required to cover a floor of area 1080 meter square. If required, you can split the tiles in whatever way you want to fill the column. The flooring tiles जे आहे ते आपल्याला काढायचं पॅरलेलोग्राम मध्ये. एरिया ऑफ पॅरलेलोग्राम काय असतं, बेस इंटू हाईट असतं. ठीक आहे. तर हे किती 24 इंटू 10 सेंटीमीटर म्हणजे 240 सेंटीमीटर स्क्वेअर दिलेलं आहे. तर एरिया ऑफ वन टाईल किती येणार, 240 सेंटीमीटर येणार. ठीक आहे. तर एरिया ऑफ फ्लोअर किती आहे, 1080 एम स्क्वेअर आहे. ठीक. तर रिक्वायर्ड टाईल्स साठी आपल्याला एरिया ऑफ फ्लोअर डिवायडेड बाय एरिया ऑफ वन टाईल म्हणजे 1080 एम स्क्वेअर डिवाइड बाय 240 सेंटीमीटर स्क्वेअर अशा पद्धतीने काढायचं आहे. हे याला आपल्याला 10,000 नी इंटू करावे लागेल. ठीक आहे. म्हणजे 45 ओके. तर 45,000 टाईल्स आपल्याला इथे लागणार आहे. 45,000 टाईल्स आपल्याला लागणार आहे. ठीक आहे. ऑप्शन्स वेगळे आहेत. ठीक आहे. 45 tiles are required to cover an area of 1080 m square मीटर स्क्वेअर. नंतर समोरचा प्रश्न आहे टू क्यूब्स इच ऑफ व्हॉल्यूम 343 क्युबिक सेंटीमीटर आर जॉईंट एंड टू एंड. द टोटल सरफेस एरिया ऑफ रिझल्टिंग क्युबॉइड इज. दोन क्यूब जे आहे ते सारख्या व्हॉल्यूमचे आहे 343 क्युबिक सेंटीमीटर एंड टू एंड जॉईन केलेलं आहे. तर किती आहे ते 343 आहे. व्हॉल्यूम ऑफ क्यूब किती असतं, साइड क्यूब असतं 343 म्हणजे काय 7 सेंटीमीटर. ठीक आहे. आणि टोटल सरफेस ऑफ क्युबॉइड इज इक्वल टू 2 लेंथ इंटू ब्रेथ इंटू हाईट प्लस हाईट इंटू लेंथ अशा पद्धतीचा तो फॉर्म्युला असतो. ठीक आहे. तर जेव्हा आपण दोन्ही सोबत देतो तेव्हा काय होतं 7 + 7 म्हणजे 14 सेंटीमीटर होतं. ठीक आहे. हाईट आणि ब्रेथ, हाईट इज इक्वल टू 7, ब्रेथ इज इक्वल टू 7. मग आपल्याला इथे पुट करायचं आहे 14 इंटू 7 प्लस 7 टू 7 प्लस 14 इंटू 7 म्हणजे किती असणार आहे 298 प्लस 49 प्लस 98 म्हणजे 490 स्क्वेअर सेंटीमीटर जे आहे ते आहे टोटल सरफेस एरिया ऑफ द रिझल्टिंग क्युबॉइड. ठीक आहे. अशा पद्धतीने ते उत्तर आलेलं आहे. यामध्ये आपण फॉर्म्युला बघितला आहे टोटल सरफेस एरिया ऑफ क्युबॉइडचा, तो खूप महत्वाचा आहे. त्यानंतर व्हॉल्यूम ऑफ क्यूब बघितलेला आहे ते सुद्धा महत्वाचं. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे द एरिया ऑफ सर्क्युलर गार्डन इज इक्वल टू द एरिया ऑफ रेक्टँग्युलर फील्ड. द रेशो ऑफ द लेंथ अँड द ब्रेथ ऑफ द फील्ड इज 14:11 and its perimeter is 200 meter. What is the perimeter of the circular garden? तर पेरिमीटर यामध्ये आपल्याला लेंथ प्लस ब्रेथ इज इक्वल टू पेरिमीटर बाय 2. पेरिमीटर किती आहे 200 डिवाइड बाय 2 म्हणजे 100. ओके. लेंथ इज इक्वल टू 14 डिवाइड बाय 25 इंटू 100 हे आपल्याला 14 अधिक 11 हे 25. ओके. आणि ब्रीथ आपल्याला 11 बाय 25 गुणिले 100 म्हणजे किती 44 मीटर आणि हे असणार आहे 56 मीटर.
एवढं आलं. त्यानंतर एरिया ऑफ रेक्टँगल लेंथ इंटू ब्रेथ. एरिया ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू लेंथ इंटू ब्रेथ. ते असणार आहे 56 गुणिले 44 म्हणजे 2646 मीटर स्क्वेअर. आता आपल्याला एरिया ऑफ सर्कल आणि एरिया ऑफ रेक्टँगल हे आपल्याला मिळालेलं आहे. ठीक आहे. तर आता आपल्याला काय करायचं, पाय इंटू आर स्क्वेअर एरिया ऑफ सर्कलचा फॉर्म्युला इज इक्वल टू 2646. ते किती असणार आहे, आर स्क्वेअर इज इक्वल टू 2646 इंटू 7/22 आणि हे आपल्याला फॉर्म्युला निघाला आहे 784 जे आहे ते आपल्याला निघालं आहे 784. ठीक आहे. त्यानंतर आता आपल्याला आर आर स्क्वेअर काय निघालाय 784. आर येईल आपल्याला 28. त्यानंतर पेरिमीटर ऑफ सर्कल 2 इंटू पाय इंटू आर. 2 इंटू 22/7 इंटू 28 म्हणजे 176 मीटर जे आहे ते आपलं उत्तर असणार. यामध्ये आपण किती फॉर्म्युले वापरले, पेरिमीटर ऑफ सर्कल वापरला आहे, एरिया ऑफ रेक्टँगल वापरला, एरिया ऑफ सर्कल वापरला, पेरिमीटर ऑफ रेक्टँगल वापरलाय. त्यामुळे फॉर्म्युला बेस्ड जे आहे मेन्सुरेशन ते आपल्याला खूप महत्वाचे ठरते, कारण ते फॉर्म्युलाजमुळे महत्वाचे ठरते आहे. ठीक आहे. त्यामुळे मेन्सुरेशनचे the curved surface area of cylinder is 42 pi centimeter square and its height is 7 centimeter. What is the volume of the cylinder? तर आपल्याला कर्व सरफेस एरिया दिलाय सिलेंडरचा आणि हाईट दिली आहे, त्याच्यानुसार आपल्याला व्हॉल्यूम काढायचा आहे. तर कर्व सरफेस एरिया ऑफचा फॉर्म्युला काय, 2 पाय इंटू आर इंटू एच. ठीक आहे. पायची व्हॅल्यू आपण काय घेतो असतो 22/7. ठीक आहे. व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर पाय आर स्क्वेअर एच. आता कॅल्क्युलेशन करायचं, 42 पाय इज इक्वल टू 2 इंटू पाय इंटू आर इंटू 7. आर इज इक्वल टू 42 डिवायडेड बाय 2 इंटू 7. पाय पाय कट झालेला आहे आणि आर ची व्हॅल्यू काय आली 3 सेंटीमीटर आलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर आता आपल्याला व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर काढायचं, त्याचा काय फॉर्म्युला आहे पाय आर स्क्वेअर एच. ठीक आहे. तर ते आपल्याला पाय गुणिला 3चा स्क्वेअर इंटू 7 पाय इंटू 3 स्क्वेअर इंटू 7 म्हणजे पाय इंटू 9 इंटू 7 म्हणजे 63 पाय सेंटीमीटर स्क्वेअर क्यूब हे जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे. म्हणजे व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर किती निघालेलं आहे 63 पाय सेंटीमीटर क्यूब निघाले. आणि हे आपण फॉर्म्युल्याने काढलं. आपण कोणता फॉर्म्युला वापरला आधी आपण वापरला कर्व्ड सर्फेस ऑफ एरिया ऑफ सिलेंडर जो आहे 2 इंटू पाय इंटू आर इंटू एच. ओके. त्यानंतर व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर काढला आहे फॉर्म्युल्याने पाय इंटू आर स्क्वेअर एच. ठीक आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, फाइंड द सर्कम्फरन्स इन मीटर ऑफ द लार्जेस्ट सर्कल दॅट कॅन बी इन्स्क्राइब्ड इन अ रेक्टँगल हुज डायमेन्शन्स आर गिवन 21 मीटर अँड 286 मीटर. बघा काय म्हणताय, सर्कम्फरन्स आहे ते आपल्याला काढायचं लार्जेस्ट सर्कलचा जो रेक्टँगल मध्ये आहे. त्यांनी त्याचे डायमेन्शन दिले 21 मीटर आणि 286 मीटर. आता इथे पायची व्हॅल्यू काय असणार आहे 22/7 असणार आहे. ठीक आहे. आता आपल्याला डायमीटर जी आहे इन सर्कलची इज इक्वल टू स्मॉलर साईड आपल्याला घ्यायची आहे रेक्टँगलची, स्मॉलर साईड ऑफ अ रेक्टँगल. ओके. आणि सर्कम्फरन्स काढतो आपण तर 2 इंटू पाय इंटू आर हे आहे. रेडियसचं आपण काय असतं डायमीटर डिवाइड बाय 2. ठीक आहे. तर डायमीटर आपला किती आहे 21 आहे. रेडियस आपण काढून घेऊ 21/2 म्हणजेच 10.5. ठीक आहे. सर्कम्फरन्स सुद्धा आपण काढून घेऊ 2 इंटू 22/7 इंटू 10.5 म्हणजे काय असणार आहे सर्कम्फरन्स असणार आहे 22 इंटू 3 म्हणजे 66 मीटर जे आहे ते आपलं सर्कम्फरन्स असणार आहे. हे 2 कट झालेलं आहे ना. 2 इंटू 22/7 इंटू 21/2 घेऊ आपण, नाही घेऊ 10.5. हे 2 कट होतं आणि सरळ आपलं उत्तर येत आहे. ओके. 7-21 म्हणजे 66 मीटर आपलं उत्तर असणार आहे. तर सर्कम्फरन्स काय आहे मीटरचा तो 66 मीटर असणार आहे. चला समोरचा प्रश्न आहे, इफ द रेशो ऑफ द एरियाज ऑफ 2 स्क्वेअर इज 324:441 देन द रेशो ऑफ द पेरिमीटर इज. तर आता आपल्याला इथे रेशो काढायचा आहे. ओके. तर आपल्याला गिवन काय दिलेलं आहे
येस, आपल्याला गिव्हन दिलेला आहे की रेशो दिलेला आहे टू स्क्वेअरचा जो आहे 24:4 आणि आता आपल्याला पेरिमीटर काढायचं आहे. हम्म. तर A1 A2 इज इक्वल टू S1 to S2 म्हणजे 324 डिवायडेड बाय 441. ठीक आहे, याचं इनरूट इनरूट केलं तर आपल्याला 18/21 मिळतंय. आणि याचं केलं तर 6/7च आपल्याला उत्तर मिळतं, जे की आहे बी. 6:7 हे आपलं उत्तर असणार आहे. ओके, चला. नेक्स्ट क्वेश्चन आहे, फाइंड द रेशो ऑफ द हाईट of the radius of cone if the curved surface is area of the cone is 192.5 centimeter square and the area of the base is 154 centimeter square. इथे आपल्याला कर्व सरफेसचा जो फॉर्म्युला आहे तो बघायचा आहे, पाय इंटू आर इंटू एल. एरिया ऑफ बेस काय आहे, पाय इंटू आर स्क्वेअर. ठीक आहे, एल स्क्वेअर आर स्क्वेअर प्लस एस स्क्वेअर लेंथचं. त्यानंतर आता आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. 154 is equal to 22/7 into r square. R square is equal to 154 into 7/22. तर R square किती आहे, 49, म्हणजे R ची व्हॅल्यू काय आहे, 7 असणार आहे. ठीक आहे, R ची व्हॅल्यू 7 आलेली आहे. आता याला आपल्याला इलॅबरेट करायचं आहे. 192.5 is equal to 22/7 into 7 into L. हे कोणता फॉर्म्युला होता, हा कर्व सरफेसचा फॉर्म्युला आहे. ठीक आहे, 192.5 is equal to 22 into L is equal to 192.5 divided by 22, 8.75 सेंटीमीटर. ठीक आहे, नंतर आपण एक परत फॉर्म्युला बघितला होता, एच स्क्वेअर इज इक्वल टू एल स्क्वेअर मायनस आर स्क्वेअर. यामध्ये काय करायचं आहे, 8.75 स्क्वेअर मायनस 7 स्क्वेअर. याचं येतं 76.56 मायनस 49, म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, एच स्क्वेअर एच स्क्वेअर येणार आहे 27.5625 आणि 5.25 सेंटीमीटर हे एच येणार आहे. ठीक आहे, ऑप्शन्स इथे चुकीचे दिलेले आहे. आपलं उत्तर काय असणार आहे, आपलं उत्तर असणार आहे 5.25 सेंटीमीटर. ओके, चला. समोरचा प्रश्न आहे, अ वॉटर टँक इज इन द शेप ऑफ सिलेंडर. इट्स रेडियस इज 3 मीटर अँड हाईट इज 4 मीटर. फाइंड द व्हॉल्यूम ऑफ वॉटर इट कॅन बी होल्ड. ठीक आहे, तर ओके, तर इथे आपल्याला 525 सेंटीमीटर आहे. इथे आपल्याला काढायचा रेशो. ओके, तर 525 सेंटीमीटर आपल्याला हाईट आलेली आहे. आता आपल्याला एच इज टू आर म्हणजेच 525 आणि आर किती होतं, 7 होतं ना, म्हणजे 3:4 हा रिक्वायर्ड रेशो असणार आहे आपला. आणि आपलं उत्तर काय असणार आहे, बी असणार आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे, अ वॉटर टँक इज इन द शेप ऑफ सिलेंडर अँड इट्स रेडियस इज 3 मीटर अँड इट्स हाईट इज 4 मीटर. फाइंड द व्हॉल्यूम ऑफ वॉटर इट कॅन बी होल्ड. तर व्हॉल्यूम ऑफ सिलेंडरचा फॉर्म्युला पाय इंटू रेडियस स्क्वेअर इंटू हाईट. पाय कितीचं आपण 22/7 घेतो किंवा 3.14 इंटू 3 स्क्वेअर इंटू 4. 3.14 इंटू 9 इंटू 4 म्हणजेच 113.04 मीटर क्यूब, म्हणजे ए जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे. एवढं ते होल्ड करू शकतो. ऑफिस बॉय इन्क्रीज हिज स्पीड to 9/5 times of his original speed. By doing this, he is able to reach his office 30 minutes before the usual time. How much time is usually taken by him? एक जो ऑफिस बॉय आहे तो आपली स्पीड इन्क्रीज करतो 9/5 टाइम्स ज्या ओरिजिनल स्पीड पेक्षा. पर बाय डुईंग दिस ही इज एबल टू रीच हिज ऑफिस 30 मिनिट्स बिफोर. तर याच्यानुसार तो 30 मिनिट्स पहिले पोहोचतो आहे. त्यामुळे हाऊ मच टाइम इज युजली टेकन बाय, तर तो किती वेळ आधी घेत होता ते आपल्याला विचारलेलं आहे. ठीक आहे, तर आता डिस्टन्स जो आहे ते सारखा असल्यामुळे टी जे आहे ते आपल्याला काढायचं आहे. डी इज इक्वल टू डी. S speed into T is equal to 9S divided by 5 and T minus 30. ओके, त्यानंतर आता आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे 9ST minus 270S divided by 5. ठीक आहे,
5 ST इज इक्वल टू 9 ST मायनस 270 S. 4 आता 9 मायनस 5 ST म्हणजे किती? 4 ST इज इक्वल टू 270 S. आपल्याकडे काय असणार आहे? 4 ST इज इक्वल टू 270 S. मग SS कट होईल आणि T इज इक्वल टू 270/4. म्हणजे T ची व्हॅल्यू काय असणार आहे? 67.5 मिनिट असणार आहे. म्हणजे D जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने ते काढलेलं आहे. स्पीड आणि ओरिजिनल स्पीड किती असणार त्याची? 67.50 मिनिट्स असणार आहे. ओके, चला. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पंकज स्टार्ट फ्रॉम होम ॲट अ स्पीड ऑफ 30 km/h अँड रिचेस हिज स्कूल ॲट 20 minutes लेट. Then the next day he increased his speed by 15 km/h but still gets late by 8 minutes. How far is his school from his home? पंकज जे आहे तो आपल्या घरापासून स्पीड जो आहे त्याची 30 km/h आहे आणि तो स्कूलला 20 मिनिटं लेट पोहोचतो आहे. तर नवीन दुसऱ्या दिवशी त्याने 15 km/h इन्क्रीज केली, तरी पण तो 8 मिनिटं लेट झाला. तर एकंदरीत ते किती दूर आहे त्याच्या घरापासून स्कूल ते आपल्याला विचारलेलं आहे. डिस्टन्स आपण डी घेऊन घेऊया. स्पीड जी आहे 30 km आणि 20 मिनिटं लेट होतोय आहे. त्यानंतर 15 किलोमीटरनी ते वाढवत आहे म्हणजे 45 किलोमीटर आहे. तरी 8 मिनिटांनी तो लेट होतो आहे. ठीक आहे. 20 - 8 म्हणजे 12 मिनिटं त्याला कव्हर करायचे आहेत. 12/60 म्हणजे 1/5. आपल्याला माहित आहे टाइम इज इक्वल टू डिस्टन्स बाय स्पीड. ठीक आहे. डी किती आहे? 30 मायनस डी 45 इज इक्वल टू 12/60. म्हणजे सरळच आपलं उत्तर काय असणार आहे? डी इज इक्वल टू 18 किलोमीटर असणार आहे. म्हणजे त्याचं घर किती किलोमीटर दूर आहे? ते त्याचं घर 18 किलोमीटर दूर आहे घर स्कूल पासून. म्हणजे म्हणूनच त्याला ते इतकं उशीर होते आहे. आपलं उत्तर असणार आहे ए 18 किलोमीटर. समोरचा प्रश्न आहे, मानसी कव्हर्स अ डिस्टन्स ॲट अ स्पीड ऑफ 24 in 8 minutes. व्हॉट शुड बी हर स्पीड ऑन पर अवर बेसिस? तर मानसी जे आहे ते कव्हर एक डिस्टन्स जे आहे ते त्या 24 km/h करते, तर तिला 8 मिनिटे लागतात. तर व्हॉट शुड बी हर स्पीड ऑन पर अवर बेसिस? तर तिची स्पीड प्रत्येक तासामध्ये कशी असली पाहिजे? तर डिस्टन्स तर सारखंच आहे. तर S1 गुणिला T1 म्हणजे S2 इंटू T2. ठीक आहे. म्हणजे 24 गुणिला 6/60 आणि S2 गुणिला 8/60. आता हे आपल्याला कन्वर्ट, द मिनिट हॅव बीन डिवाइड बाय 60 टू कन्वर्ट इंटू अवर्स. आपल्याला 60 ने डिवाइड करावं लागेल कारण कन्वर्ट करायचं आहे त्याच्यामुळे. ठीक आहे. करा मग आता याचा सॉल्व. 144 डिवाइड बाय 60 आणि हे 8 डिवाइड बाय 60. 15 S2 इंटू 2/15. ओके. आता हे आपल्याला सॉल्व्ह करावं लागणार आहे आणि याचं उत्तर आपल्याला S2 चं आपल्याला उत्तर मिळणार आहे. येस, आपलं उत्तर असणार आहे आपलं उत्तर असणार आहे 18 km/h. ठीक आहे. 24 गुणिला 6/60 इज इक्वल टू S2 इंटू 8/60 असं असणार. आपल्याला S2 सॉल्व्ह करायचं आहे. आपल्याला बोथ इक्वेशन सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे. 6/60 म्हणजे 1/10 आणि हे 2/15. ठीक आहे. 24 गुणिला 1/10 इज इक्वल टू S2 इंटू 2/15 म्हणजे 2/4 इज इक्वल टू S2 गुणिला 2/15. म्हणजे S2 ची काय? 2/4 गुणिला 15/2 म्हणजे 18 किलोमीटर जे आहे ते तुमचं उत्तर आहे. 18 km/h तिला तिची स्पीड ठेवावी लागेल. ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? ए असणार आहे. त्यानंतर अ मॅन रोज अ बोट ॲट द स्पीड ऑफ 12 km/h इन अ ग्रील वॉटर टू सम अपस्ट्रीम पॉइंट अँड बॅक टू द स्टार्टिंग पॉइंट. द स्पीड ऑफ फ्लो ऑफ रिव्हर इज 3 km/h. फाइंड हिज ॲव्हरेज स्पीड km/h फॉर द टोटल जर्नी.
एक माणूस 12 किलोमीटर पर तास वेगाने जाळीच्या पाण्यात एका वरच्या दिशेने बोट चालवतो आणि परत सुरुवातीच्या ठिकाणी पोहोचतो. नदीच्या प्रवाहात वेग 3 किलोमीटर पर तास आहे, तर एकूण प्रवाहासाठी त्याचा सरासरी वेग किती आहे ते आपल्याला विचारलेले आहे. ठीक आहे. स्पीड ऑफ मॅन इन स्टील वॉटर इज 12 किलोमीटर पर अवर दिलेला आहे. त्यानंतर स्पीड ऑफ स्ट्रीम इज 3 किलोमीटर पर अवर. ठीक आहे. बोट मग काय 12 + 3 15 किलोमीटर पर अवर दोघांचंही केलं तर. आणि हे काय झालं, हे डाऊन स्ट्रीम झालं. अपस्ट्रीम आपण काय करतो, मायनस करतो. 12 - 3 म्हणजे 9 किलोमीटर पर अवर. आता ऍव्हरेज स्पीड आपण कसं काढतो, ऍव्हरेज स्पीड डिस्टन्स बाय टाइम. तर D+D डिवायडेड बाय D/15 + D/9. आता हे आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे. 2D डिवायडेड बाय 9D + 15D डिवायडेड बाय 15 × 9. हे आपल्याला पुट केलं आपण. त्यानंतर 2D × 15 × 9 हे वर जातात आणि 9D याला ऍड करून घेऊ 24D म्हणजेच 45/4 किलोमीटर पर अवर म्हणजे 11 1/4 किलोमीटर पर अवर हे असं उत्तर त्याचं असणार आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण उत्तर काढलेलं आहे. आपण काही नाही इथे ऍड केलेलं ते तुम्हाला समजलं ना. 2D. ठीक आहे. आणि हे इथे आपण 9D + 15D डिवाइड बाय 15 × 9. ठीक आहे. चला. समोरचा प्रश्न आहे, द टू ट्रेन्स रिस्पेक्टिव्हली लेंथ 160 and 100 मीटर ट्रॅव्हल ॲट द स्पीड ऑफ 48 and 52 मीटर मीटर पर सेकंड ऑन इन अपोजिट डायरेक्शन टू इच अदर. व्हॉट इज द टोटल टाइम टेकन बाय देम क्रॉस इच अदर. जे दोन ट्रेन आहेत ते 160 आणि 100 जे आहे मीटर ट्रॅव्हल करतात स्पीडनी 48 आणि 52. तर ते अपोजिट ट्रॅव्हल करतात आहे. तर किती वेळ त्यांना लागणार आहे दोघांना एकमेकांना क्रॉस करायला ते आपल्याला विचारलेलं आहे. तर रिलेटिव्ह स्पीड RAS किती असणार आहे, 48 + 52 इज इक्वल टू 100 मीटर पर सेकंड. टोटल डिस्टन्स किती आहे, 160 + 100. इथे 200 असणार आहे. ठीक आहे. 200 म्हणजे किती, 360 मीटर. ठीक आहे. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स बाय टाइम हे आहे. त्यानंतर आता आपल्याला 100 स्पीड आहे, 360 डिस्टन्स आहे, डिवाइड बाय टाइम म्हणजे 3.6 सेकंड्स जे आहे ते त्यांना एकमेकांना क्रॉस करण्याला लागणार आहे. ठीक आहे. क्लास ऑफ 3/4 of the student do not know either English and Hindi, but 1/6 of the student know English. How many students know both English and Hindi? If students who knew Hindi are 1/8 of the total student in the class. एक क्लास आहे त्यामध्ये 3/4 जे आहे ते स्टुडंट्स त्यांना इंग्लिश पण येत नाही आणि हिंदी पण येत नाही. त्यानंतर 1/6 जे त्यांना इंग्लिश येतं. त्यानंतर मग ते आपल्याला विचारलंय किती स्टुडंटला इंग्लिश आणि हिंदी दोन्ही येतं, जर का 1/8 जे आहे ते हिंदीला येत असेल तर. ओके. तर मग आपल्याला 1/4 - 1/6 - 1/8 हे जे आहे यानुसार आपल्याला आता काढायचं आहे. ठीक आहे. त्याचा LCM काढा, ते असणार आहे 24. 1/6 4 × 6. ओके. म्हणजे 6/24. 1/6 × 4 म्हणजे 4/24 आणि 1/8 × 3 म्हणजे 3/24. ओके. त्यानंतर 6 - 4 - 3 डिवाइड बाय 24 आणि म्हणजे 1/24 जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे. ए जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. चला. समोरचा प्रश्न आहे, 3/5 ऑफ अ ग्रुप ऑफ चिल्ड्रन्स आर गर्ल. इफ देअर आर 24 गर्ल्स देन हाऊ मेनी चिल्ड्रन्स आर देअर इन ए ग्रुप. 3/5 जो ए आहे ते ग्रुपमध्ये चिल्ड्रन्स जे आहेत ते मुली आहेत आणि अशा पद्धतीने जर का 24 मुली असतील तर त्याच्यामध्ये किती विद्यार्थी आहेत, चिल्ड्रन्स आहेत ते विचारलेलं आहे, मुलं आहेत ते विचारलेले आहे. ठीक आहे. 3/5 24. 3 युनिट आपण बघितलं तर 24 असणार. तर एका युनिटची व्हॅल्यू काय असेल, 24 डिवाइड बाय 3 म्हणजे 8 एका विद्यार्थ्याची. आणि आपल्याला 5चं काढायचं, 8 म्हणजे 40. 40 विद्यार्थी जे आहे ते ग्रुपमध्ये असणार आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही उत्तर काढू शकता. समोरचा प्रश्न आहे, श्याम हॅड 120 टेडी बिअर्स इन हिज रिटेल स्टोअर. ही सोल्ड 2/3 ऑफ देम ॲट ₹12 इच. हाऊ मच डिड ही रिसीव्ह. श्यामकडे 120 टेडी बिअर्स आहेत त्याच्या स्टोअरमध्ये. त्यांनी जर का 2/3 ते विकले 12 रुपयाप्रमाणे तर त्याला किती मिळाले ते आपल्याला विचारलेले आहे. तर आपल्याला आधी नंबर जो आहे टेडी बिअरचे किती सोल्ड झाले ते बघावं लागेल.
2/3 गुणिला 120 म्हणजेच 80. ठीक आहे. आता आपल्याला मनी किती रिसिव्ह झालं ते बघावं लागेल. 12 रुपये प्रमाणे म्हणजे किती असणार आहे 960. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे सी असणार आहे. 960 त्याला रिसिव्ह झालेले आहे. ठीक आहे. चला समोरचा प्रश्न आहे अ फ्रॅक्शन इज डिवायडेड बाय द रेसिप्रोकल ऑफ इटसेल्फ. इट इज देन मल्टिप्लाय by the original fraction. What is the fraction if the answer obtained is 11, 25, 25, 64? ठीक आहे. जे फ्रॅक्शन आहे ते आपल्याला विचारलेलं आहे की ओके 9/4 अ फ्रॅक्शन इज डिवायडेड बाय द रेसिप्रोकल ऑफ इटसेल्फ. त्यामध्ये आपल्याला काय करावं लागेल फ्रॅक्शन बी आहे लेट फ्रॅक्शन बी ए. लेट फ्रॅक्शन बी a by 1 into a is equal to 11, 25, 64. ओके. नंतर आता आपल्याला a क्यूबची व्हॅल्यू काढायची आहे जे काय 729 डिवाइड बाय 64. 9 into 9 into 9 divided by 4 into 4 into 4. ओके. त्यानंतर आपल्याला व्हॅल्यू येईल a is equal to 9/4. म्हणजे जे a आहे ते आपलं उत्तर असणार आहे. तुम्ही अशा पद्धतीने पण सॉल्व्ह करू शकता याला. एक दुसरी मेथड पण सांगते तुम्हाला. ओके. आपल्याला एक्स तर फ्रॅक्शन मध्ये घ्यायचं आहे म्हणजे 1/x होईल. तर एक्स डिवायडेड बाय 1/x इंटू एक्स इज इक्वल टू 11, 25, 64. ओके. हे तर आहेच. त्यानंतर आपल्याला आता याची हे केल्यावर एक्स क्यूब येतं म्हणजे 11 हे जशाच तसं राहील तिथे एक्स क्यूब होईल. आता याला आपण फोडायचं आहे 11 गुणिले 64 प्लस 25 डिवाइड बाय 64 म्हणजे किती होतं 704 प्लस 25 डिवायडेड बाय 64 म्हणजे 729 डिवायडेड बाय 64 म्हणजे हे एक्स क्यूबची व्हॅल्यू आहे. ओके. मग क्यूबची व्हॅल्यू काय येईल एक्सची व्हॅल्यू येईल 9/4. अशा पद्धतीने तुम्ही उत्तर काढू शकता. म्हणजे एचं आपलं उत्तर काय असणार आहे ए असणार आहे. ठीक आहे. समोरचा प्रश्न आहे आयफेल टॉवर 1/5 part is painted bronze, 1/4 remaining part is painted maroon, rest of the Eiffel Tower golden color. If the height of this golden colored part is 450 meter, then what is Eiffel Tower's height? ते आपल्याला विचारलेलं आहे. ठीक आहे. तर आपल्याला आधी अझ्युम करावं लागेल की आयफेल टॉवरची हाईट जी आहे ती 100 मीटर आहे. ओके. तर म्हणजे 1/5 ऑफ 100 मीटर इज इक्वल टू 20 ब्रॉन्झ. ठीक आहे. ओके. त्यानंतर आता आपल्याला 1/4 जे रिमेनिंग आहे रिमेनिंग इज इक्वल टू 1/4 ऑफ 100 मायनस 20 म्हणजे किती असणार आहे 20 मरून आहे. ओके. मरून किती असणार आहे 20 मीटर आणि रेस्ट मग 100 मायनस 20 मायनस 20 म्हणजे 60 जे आहे ते गोल्डन असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर आता आपल्याला काढावं लागेल की इफ द गोल्डन पार्ट इज 60 मीटर देन हाईट इज गोल्डन जर का 60 राहील तर ते 100 मीटर. ओके. मग 100 डिवायडेड बाय 60 100 डिवाइड बाय 60 गुणिला 450 मीटरचा असणार आहे तो हो ना. कलर्ड पार्ट जो आहे तो 450 मीटरचा आहे म्हणजे 750 मीटर. ऍक्च्युअल हाईट किती असणार आहे आयफेल टॉवरची ती असणार आहे 750 मीटरची. ठीक आहे. बघा 1/5 पार्ट जो आहे तो आपण घेतला आणि 100 मीटर फॉर एक्झाम्पल त्याचं घेतलेलं आहे आपण. ओके. तर सर का 100 मीटर 1/5 केलं तर आपल्याला 20 ब्रॉन्झ मिळते. ओके. म्हणजे किती 1/5 म्हणजे 20 आहे. नंतर 1/4 काय रिमेनिंग आहे मग त्यामध्ये 1/4 इज इक्वल टू 100 मायनस 20 म्हणजे किती 20 मरून होईल. ठीक आहे. नंतर 100 मायनस 20 60 गोल्डन आहे. अशा पद्धतीने आपण ते उत्तर काढले. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे अ स्टुडंट वॉक्स फ्रॉम हिज हाऊस ॲट अ स्पीड ऑफ 3 km/h अँड रिचेस द स्कूल 10 minutes लेट. If he walks at a speed of 4 km/h, then he reaches the school 10 minutes earlier. What is the distance between his school and his house? एक मुलगा जो आहे तो आपल्या त्याच्या घरापासनं 3 km/h स्पीडने जातो आणि स्कूलला 10 मिनिटं लेट पोहोचतो आहे. तर जर का तो 4 km/h ने जाईल तर तो 10 मिनिटं अर्लियर जातो. तर व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन द स्कूल अँड हिज हाऊस? म्हणजे ते स्कूल आणि त्याच्या हाऊसमध्ये किती डिफरन्स आहे ते आपल्याला विचारलेले आहे.
ओके, चला. तर मग आपल्याला माहिती आहे डी डिस्टन्स, टी टाइम, S1 सांगितलेलं आहे 3, स्पीड S2 सांगितले आहे 4. ठीक आहे. तर 10 मिनिट प्लस 10 मिनिट 20 म्हणजे 20/60 म्हणजे 1/3. हे काय आहे, कन्वर्ट केलं आपण टाइमला अवरमध्ये. त्यानंतर S1 T1 1/6 आणि T2 किती असणार आहे, DS2 D/4. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला फॉर्म्युला वापरायचा आहे T1 मायनस T2 इज इक्वल टू, हे किती आहे, D/3 आणि हे आहे D/4, 1/3. 4D मायनस 3D डिवायडेड बाय 12, 1/3. D/12 म्हणजे 1/3 आणि D ची व्हॅल्यू काय असणार आहे, 12/3 म्हणजे D इज इक्वल टू 4 किलोमीटर. D इज इक्वल टू 4 किलोमीटर असणार. यामध्ये एक दुसरी सुद्धा मेथड आहे, म्हणजे थोडं अर्ली यासाठी बघा. काय झालेलं, लेट द डिस्टन्स आपण काय घेतलंय, x किलोमीटर घेतलेलं आहे. तर आता डिफरन्स काढावं लागेल आपल्याला. ठीक आहे. 10 प्लस अर्लियर 10 लेट म्हणजे 20 टायमिंग. ठीक आहे. 20/60 म्हणजे 1/3 आणि इथे 4 आणि 3 आहे. तर एक सोपं आहे, x/3 मायनस x/4 इज इक्वल टू 1/3 आणि याचं सरळच उत्तर मग आपल्याला येते आहे 12x 1/3 म्हणजे आपलं उत्तर काय, x इज इक्वल टू 4 किलोमीटर. Average of the squares of a 7 consecutive integer is 53. The average of this integer is, जो ऍव्हरेज आहे स्क्वेअरचा 7 कॉन्सिक्युटिव्ह इंटिजरचा तो 53 आहे. म्हणजे 53 गुणिला 7 म्हणजे 371. ओके. तर आता आपल्याला ऍव्हरेज ऑफ दिस इंटिजर सांगायचं. ऍव्हरेज काय काय असणार मग, x-3, x-2, x-1, 1 -1, x, x+1, x+2 आणि x+3. ठीक आहे. त्यानंतर आता आपल्याला याचं ऍव्हरेज जे आहे ते काढायचं आहे. याच्या सगळ्यांचं स्क्वेअर असेल आहे. ओके. कारण इथे स्क्वेअर विचारलाय. ठीक आहे. आता हे सॉल्व्ह करा. x² मायनस 6x प्लस 9 प्लस x² मायनस 4x प्लस 4 प्लस x² प्लस 6x प्लस 9 इज इक्वल टू 371. आता हे आपल्याला सॉल्व्ह करावं लागेल आहे. 7x² प्लस मायनस 6x मायनस 4x मायनस 2x प्लस 2x प्लस 4x प्लस 6x प्लस 9 प्लस 4 प्लस 1 प्लस 1 प्लस 4 प्लस 9 इज इक्वल टू 371. ठीक आहे. आता आपल्याला हे सॉल्व्ह करायचं आहे. 7x² प्लस 0x प्लस 28 इज इक्वल टू 371 म्हणजे 7x² प्लस 28 इज इक्वल टू 371. 7x² इज इक्वल टू 371 मायनस 28 म्हणजे 7x² 343. ओके. आणि x² ची व्हॅल्यू 343 डिवायडेड बाय 7 म्हणजे x ची व्हॅल्यू काय असणार आहे, x² ची व्हॅल्यू आहे 49 म्हणजे x ची व्हॅल्यू आहे 7 प्लस मायनस 7 म्हणजे D जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे. द ऍव्हरेज ऑफ दिस इंटिजर इज 7. ओके. चला. समोरचा प्रश्न आहे, द सम ऑफ 3 नंबर इज 98 इफ द रेशो बिटवीन द फर्स्ट अँड सेकंड इज 2:3 अँड दॅट बिटवीन द सेकंड अँड द थर्ड इज 5:3, तर देन द सेकंड नंबर इज. First is to second, second is to third, 2:3, 5:3. ओके. 2:3 मध्ये 2 into 5, 3 into 5 म्हणजेच 10:15. असं सेकंडचं पण करायचं आहे. 5 into 3 is to 3 into 5, 3 into 3 म्हणजे 15:9 म्हणजे 15 हे कॉमन आलं. ओके. 10:15:9. आता आपल्याला सेकंड नंबर कॅल्क्युलेट करायचा आहे ना याच्यामध्ये. 10x प्लस 15x प्लस 9x इज इक्वल टू किती, 98 सांगितलं. ओके. 34x इज इक्वल टू 98. मग x ची व्हॅल्यू काय येईल, 49/17. इथेच आपल्याला आन्सर मिळून जाते. जे काय आहे D 17 हा भागीला आहे, पण तरी पण ऑप्शन बघितल्यावर आपल्याला समजतं, पण करायचं. 15x काय आहे, मिडल हे आहे 15 गुणिला 49/17 म्हणजे किती असणार आहे, 735 डिवाइड बाय 17. कधी कधी ऑप्शन्स पाहून पण आपण सॉल्व्ह करतो आहोत आणि ते उत्तर सुद्धा येते आहे. ठीक आहे. आपलं उत्तर आहे C.
चला, समोरच्या प्रश्नात अ पॉझिटिव्ह नंबर वेन डिक्रीज बाय 4 इज इक्वल टू 21 टाइम्स द रिसिप्रोकल ऑफ द नंबर इज. त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे? हम्म. तर अकॉर्डिंग टू प्रॉब्लेम अ पॉझिटिव्ह नंबर डिक्रीज बाय 4 एक्स मायनस 4. ओके, जे की 21च्या बरोबर आहे. 21 डिवाइड बाय एक्स. एक्स मायनस 4 इज इक्वल टू 21 डिवाइड बाय एक्स. आता आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करायचं आहे. 21 एक्स स्क्वेअर मायनस 4 एक्स इज इक्वल टू 21. आणि आता ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. एक्स स्क्वेअर मायनस 4x मायनस 21 इज इक्वल टू 0. ठीक आहे, अशा पद्धतीने करायचं. म्हणजे हे काय येईल? एक्स मायनस 7 आणि एक्स प्लस 3. ठीक आहे, अशा पद्धतीने येणार ते. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? एक पॉझिटिव्ह होता. एक्स हे काय होईल? एक्स इज इक्वल टू 7 आणि एक्स इज इक्वल टू -3 अशा होईल. आणि आपल्याला पॉझिटिव्ह विचारलाय, त्याच्यामुळे आपलं उत्तर आहे 7. आणि ऑप्शन मध्ये तसंही आपलं मायनसचं आहे नाही, म्हणजे 3 आहे नाही. ओके, त्यामुळे आपलं उत्तर सरळच येणार आहे 7. समोरचा प्रश्न आहे, इफ द रेडियस ऑफ अ सर्कल इज 7 सेंटीमीटर देन इट्स सर्कम्फरन्स इज. आता आपल्याला यासाठी आपल्याला फॉर्म्युला माहित असणं आवश्यक आहे सर्कलचं. तर फॉर्म्युला फॉर द सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल अँड रेडियस इज सी इज इक्वल टू 2πr. पायची व्हॅल्यू काय आहे? 22/7 आहे. ठीक आहे, 2 इंटू 22/7 गुणिले 7 म्हणजेच काय असणार आहे? 2 इंटू 22 म्हणजे 44 सेंटीमीटर, म्हणजे 44 स्क्वेअर सेंटीमीटर जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे. ई जे आहे ते आपलं उत्तर आहे. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, द बेस अँड द हाईट ऑफ द पॅरलेलोग्राम आर 12 and 8 सेंटीमीटर. इट्स एरिया इज. आता आपल्याला इथे काय बेस अँड हाईट दिलेलं, तर पॅरलेलोग्रामची एरिया काढायची आहे. त्याच्यामध्ये खूप सोपं आहे. एरिया इज इक्वल टू बेस इंटू हाईट. बेस किती आहे? 12 इंटू 8 म्हणजे 96 स्क्वेअर सेंटीमीटर आपलं उत्तर असणार आहे. म्हणजे ए जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे, समोरचा प्रश्न आहे, कार ए मूव्स 175 किलोमीटर इन 8 hours वेअर ॲज कार बी मूव्स 189 किलोमीटर इन 12 hours. द रेशो बिटवीन द स्पीड्स ऑफ कार अँड ए कार बी इज. ठीक आहे, स्पीडचं फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, डिस्टन्स बाय टाइम. ओके, 175/8 21.875 किलोमीटर पर आवर. ठीक आहे, आणि याचं काय असणार आहे? 189/12 म्हणजेच 15.75 किलोमीटर पर आवर. ठीक आहे, स्पीड A is to speed B 21.875 is to 15.75. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला रेशो जे आहे तेच ऑलरेडी घ्यायचे. जे आपलं काय होतं रेशो? 175/8 is to 189/12. मग 175/8 गुणिला 12 डिवाइड बाय 189. आणि इथे आपल्याला हे सॉल्व्ह करायचं आहे. 25/2 गुणिला 3/27. 25/2 1/9 म्हणजेच 25/80. आपलं काय असणार आहे उत्तर? 25/18 जे आहे ते आपलं उत्तर आहे. द रेशो बिटवीन द कार ए अँड बी इज 25:18. ओके, आपलं उत्तर असणार आहे टी. At a certain rate of simple interest, a certain sum doubles itself with 10 years. It will be treble itself in. एक सर्टन रेट जो आहे सिम्पल इंटरेस्टचा, त्याच्यामध्ये एक जी अमाऊंट आहे ती 10 वर्षात डबल होते आहे. तर ती ट्रिपल कधी होईल हे आपल्याला विचारले आहे. 15 वर्षात, 20 वर्षात, 25 वर्षात, 30 वर्षात. ठीक आहे, प्रिन्सिपल आपण पी घेऊन घेऊया. आर हे रेट ऑफ इंटरेस्ट आहे. ए जे आहे ते डबल होते प्रिन्सिपल म्हणजे 2p. ओके, फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, एस आय इज इक्वल टू पी इंटू आर इंटू टी डिवायडेड बाय 100. आणि परत माहिती आहे, अमाऊंट इज इक्वल टू प्रिन्सिपल प्लस एस आर सिम्पल इंटरेस्ट. ठीक आहे, तर 2p इज इक्वल टू पी प्लस पी इंटू आर इंटू 10 डिवायडेड बाय 100. त्यानंतर आपल्याला रेट ऑफ इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचं आहे. तर पी इज इक्वल टू पी इंटू आर इंटू 10 डिवायडेड बाय 100. डिवाइड बाय पी करायचं म्हणजे 1 इज इक्वल टू 10/r डिवायडेड बाय 100 म्हणजे 1 इज इक्वल टू आर डिवायडेड बाय 10 म्हणजे आर ची व्हॅल्यू काय आहे? 10%. ओके, त्यानंतर आपल्याला डिफरंट व्हेरिएबल घ्यायचं आहे. थर्ड आहे डिफाईन व्हेरिएबल फॉर सेकंड सिनारिओ. आता सेकंड सिनारिओ आपण घेऊ ट्रिपल वाला. ओके, ए डॅश इज इक्वल टू पी प्लस पी इंटू आर इंटू 10 T2 इज इक्वल टू 100. म्हणजेच 3p येईल इथे. ट्रिपलचं करतोय आपण, आता आपण डबलचं केलं होतं. ओके, इंटू आर किती आहे? 10 आहे इंटू T2 डिवायडेड बाय 100. आपल्याला आता ट्रिपलचं सम कॅल्क्युलेट करायचं आहे. ते किती असणार आहे?
2p इज इक्वल टू p इंटू 10 इंटू T2 डिवायडेड बाय 100. म्हणजे 2 इज इक्वल टू टी काय p डिवाइड करतोय डिवाइड बाय p कॅन्सल इंटू 10 इंटू T2 डिवायडेड बाय 100. ठीक आहे. त्यानंतर मग 2 इज इक्वल टू T2 डिवायडेड बाय 10 आणि T2 ची व्हॅल्यू असणार आहे 2 इंटू 10 म्हणजे 20 इयर्स. म्हणजे जे ट्रिपल होणार ना ते होणार 20 इयर्स मध्ये. ट्रिपल इटसेल्फ. ओके. आपलं उत्तर असणार आहे 20 वर्ष. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे अ मॅन हॅड ₹16,000 पार्ट ऑफ विच ही लेंड ॲट 4% अँड द रेस्ट ॲट 5% पर ॲनम सिम्पल इंटरेस्ट. इफ द टोटल इंटरेस्ट रिसिव्ड वॉज ₹700 इन 1 year, द मनी लेंड ॲट 4% ॲनम वॉज. तर आपल्याला विचारलेलं आहे की एक जो व्यक्ती आहे त्याने 16,000 जे आहे ते 4% दिलं होतं आणि उरलेलं जे आहे ते 5% दिलं होतं सिम्पल इंटरेस्टमध्ये. जर का टोटल रिसिव्ह इंटरेस्ट त्याला ₹700 झालेला आहे एका वर्षामध्ये, तर द मनी लेंड फॉर 4% जे मनी दिले आहे तर त्याचं ॲनम किती असणार आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. तर सिम्पल इंटरेस्टचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, P×R×80 डिवाइड बाय 100. तर I1 4% वाला बघतोय म्हणजे x इंटू 4 इंटू 1 डिवायडेड बाय 100 1 इयर. आणि 5%चं काय असणार आहे 16,000 मायनस x इंटू 5 इंटू 1 डिवायडेड बाय 100. ठीक आहे. आणि टोटल इंटरेस्ट आपल्याला किती मिळाला होता 700. ठीक आहे. त्याच्यामध्ये मग येईल 4x डिवाइड बाय 100 इज इक्वल प्लस 5 16,000 मायनस x डिवाइड बाय 100 इज इक्वल टू 700. ठीक आहे. इंटरेस्ट आता हे आपल्याला इक्वेशन सॉल्व्ह करायचं आहे. 4x प्लस 5 16,000 मायनस x इज इक्वल टू 700 इंटू 100 म्हणजे 70,000. आणि याला आपण सॉल्व्ह करूया म्हणजे 80,000 मायनस 5x 5 इंटू 16. ओके. एक्स टर्म जे आहे ते कंबाईन करूया प्लस 80,000 इज इक्वल टू 70,000 म्हणजे x इज इक्वल टू 80,000 मायनस 70,000 इज इक्वल टू 10,000 म्हणजे जे ॲनमला मिळणार आहे ते आहे ₹10,000. ठीक आहे. अशा पद्धतीने हा प्रश्न असणार आहे. समोरचा प्रश्न आहे इन अन ऑफिस देर वर अ ग्रेड A अँड ग्रेड B ऑफिसर. इच ऑफिसर कॉन्ट्रीब्युट्स ॲज अ मेनी रुपीज as the number of officer in his grade. If the total collection was ₹106, what was the total number of officer in the office? तर आपल्याला काय विचारलं आहे की एका ऑफिसमध्ये ग्रेड A आणि ग्रेड B चे ऑफिसर आहेत. ओके. तर एका कार्यालयात श्रेणी अ आणि श्रेणी बी अधिकारी होते. प्रत्येक अधिकाऱ्याने त्याच्या श्रेणीतील कार्यालयाच्या संख्ये इतकेच रुपये योगदान दिले. जर एकूण संकलन ₹106 झाले तर कार्यालयीन एकूण अधिकाऱ्याची संख्या किती होते ते आपल्याला विचारलेलं आहे. ठीक आहे. ए नंबर ऑफ ग्रेड बी. ठीक आहे. ए इंटू ए इज इक्वल टू ए स्क्वेअर आणि बी इंटू बी इज इक्वल टू बी स्क्वेअर आणि ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू 106. फाइंड आता आपल्याला सेकंड करायचं आहे इंटिजर फाइंड करायचा आहे ए आणि बी चा. ठीक आहे. आता 106 जे आहे ते 25 प्लस 81 म्हणजे 5चा स्क्वेअर प्लस 9चा स्क्वेअर. ठीक आहे. म्हणजे ए इज इक्वल टू 5 आणि बी इज इक्वल टू 9. हे झालं आपलं इंटिजर फाइंड करून. त्यानंतर मग आपण प्लस करूया ए प्लस बी म्हणजे 5 प्लस 9 इज इक्वल टू 14. म्हणजे टोटल नंबर किती आहेत ऑफिसर्सचे ते आहे 14. तर अशा पद्धतीने आपल्याला क्वेश्चन जरी मोठा दिसला तरी आपण वाचून ते इक्वेशन मध्ये आणून ते व्यवस्थितपणे करू शकतो. ठीक आहे. आपलं उत्तर काय असणार आहे 14 असणार आहे. त्यानंतर आहे समोरचा प्रश्न द प्राइस ऑफ कुकिंग ऑइल हॅज इन्क्रीज बाय 25%. द पर्सेंटेज ऑफ रिडक्शन दॅट फॅमिली शुड इफेक्ट इन द यूज ऑफ कुकिंग ऑइल सो ॲज नॉट टू इन्क्रीज द एक्सपेंडिचर ऑन दिस अकाउंट इज. तर प्राइस जी आहे कुकिंग ऑइलची ती इन्क्रीज झाली आहे 25%. पण फॅमिलीला ते इफेक्ट नाही झालं पाहिजे, रिडक्शन नाही झालं पाहिजे कुकिंग ऑइलमध्ये आणि एक्सपेंडिचर पण इन्क्रीज नाही झालं पाहिजे. तर मग काय करायचं, किती टक्के वापरायचं ते आपल्याला विचारलेलं आहे. ठीक आहे. तर आपल्याला एकतर डिफाईन करावं लागेल व्हेरिएबल आणि फॉर्म्युला. ते काय असणार आहे पी आपण प्राइस घेऊया कुकिंग ऑइलची आणि सी घेऊया कन्झम्पशन. ओके. ई इज इक्वल टू पी इंटू सी. ई इज इक्वल टू एक्सपेंडिचर. ठीक आहे. तर पी प्लस 0.25 पी इज इक्वल टू 1.25 पी
आता आपल्याला इक्वेशन सेटअप करायचं पी डॅश इंटू सी डॅश इज इक्वल टू पी इंटू सी. P1 काय आहे 1.25 पी आहे इंटू सी डॅश पी इंटू सी. आता आपल्याला सी डॅश जे आहे कन्झम्पशन ते सॉल्व्ह करायचं. तर सी डॅश इज इक्वल टू पी इंटू सी डिवायडेड बाय 125 पी. सी इज इक्वल टू 125 पी. पी कट झालं. ओके. आणि सी डॅशची व्हॅल्यू काय असणार आहे 0.8 सी. नंतर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं पर्सेंटेज याचं. ठीक आहे. तर रिडक्शनचं फॉर्म्युला काय असणार आहे रिडक्शन डिवायडेड बाय ओरिजिनल प्राइस ओरिजिनल कन्झम्पशन इंटू 100%. रिडक्शन किती आहे 0.2 आहे. ठीक आहे. 0.2 कसं काढलं सी मायनस सी डॅश इज इक्वल टू सी मायनस 0.8 सी. त्याचं काय येणार 2 सी. म्हणजे हे सीचं काय आहे 10 असणार आहे. ठीक आहे. 0.2 1 असणार आहे. याचं 10 नाही 1 असणार आहे. ओके. म्हणजे आपलं 0.2 येते आहे. त्यानंतर रिडक्शनचं आपलं इंटू 100 म्हणजे 20%. तर पर्सेंटेज रिडक्शन आपल्याला किती करावं लागेल 20% करावं लागेल. तेच याच्यामध्ये आपल्याला होऊन जाईल मग कुकिंग ऑइल. द पर्सेंटेज ऑफ रिडक्शन दॅट फॅमिली शुड इफेक्ट इन द यूज ऑफ कुकिंग ऑइल इज 20%. ओके. आपलं उत्तर काय असणार आहे सी असणार आहे. त्यानंतर इन अ वोकेशनल कोर्स इन अ कॉलेज 15% सीट्स इनक्रीज अॅन्युअली इफ देअर वेअर 800 स्टुडंट्स इन 2001. हाऊ मेनी स्टुडंट विल बी देअर इन 2003. तर आपल्याला काय म्हणतात 800 स्टुडंट्स होते 0.15% 120. टोटल नंबर मग 2002 मध्ये किती होते 800 अधिक 120 म्हणजे 920. ठीक आहे. आता आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल 2003 मध्ये ते किती होते 920 इंटू 0.5 म्हणजे 0.15 15% 138 आणि 920 अधिक 138 इज इक्वल टू 1058. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे सी असणार आहे 105. ओके. म्हणजे किती स्टुडंटला 2003 मध्ये राहतील ते राहतील 1058. नंतर समोरचा प्रश्न आहे द ॲव्हरेज ऑफ फर्स्ट 5 मल्टिपल ऑफ 3. चला ॲव्हरेज काढूया. मग कसं काढतात 3 इंटू 1 3 3 इंटू 2 6 3 इंटू 3 9 3 इंटू 4 12 3 इंटू 5 15. ठीक आहे. नंतर आपण याला ऍड करून घेऊया. ते किती आहे 45. मग आता ॲव्हरेज इज इक्वल टू सम डिवायडेड बाय नंबर ऑफ मल्टिप्लस म्हणजे 45 बाय डिवाइड बाय 5 म्हणजेच 9. आपले उत्तर काय असणार आहे 9. द ॲव्हरेज ऑफ फर्स्ट 5 मल्टिपल ऑफ 3 इज 9. ट्रेन 270 meters long is running at a speed of 30 meters per second. It will cross a bridge 180 meters long in. म्हणजे काय एक ट्रेन जी आहे 270 मीटर्सची ती स्पीड 30 मीटर्स पर सेकंदनी धावते आहे आणि ती 180 मीटर लॉंगचा ब्रिज आहे तो किती सेकंदात पार करेल हे आपल्याला विचारलेलं आहे. म्हणजे टोटल डिस्टन्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. टी टोटल इज इक्वल टू टी ट्रेन प्लस डी ब्रिज. ओके. डी टोटल इज इक्वल टू डी ट्रेन प्लस डी ब्रिज. ओके. इज इक्वल टू 270 मीटर ट्रेन ब्रिज आहे 180 मीटरचा आणि हे होणार आहे 450 मीटर. ठीक आहे. आपल्याला आपला फॉर्म्युला माहिती आहे टाइम इज इक्वल टू डिस्टन्स डिवाइड बाय स्पीड. ओके. त्या डिस्टन्सच्या जागी डी टोटल जे किती आहे 450 मीटर आहे आणि स्पीड आहे 30 मीटर पर सेकंड. म्हणजे 15 सेकंड मध्ये तो 180 मीटरचा ब्रिज क्रॉस होणार आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे डी असणार आहे 15 सेकंड. ओके. चला समोरचा प्रश्न आहे द ॲव्हरेज वेट ऑफ 10 men इज इन्क्रीज बाय 1 kg वेन वन ऑफ देम whose weight is 60 kg is replaced by a new man. What is the weight of the new man in kg? एक जे ॲव्हरेज वेट आहे 10 माणसांचं ते इन्क्रीज झालं एक किलोनी. त्यामधला जो एक व्यक्ती आहे 60 किलोचा तो रिप्लेस झाला नवीन व्यक्तीने. तर तो त्या नवीन व्यक्तीचे वजन काय आहे हे आपल्याला विचारलेलं आहे. ठीक आहे. एन नंबर आपण घेऊया मेनसाठी जे किती होते 10 आहे. ठीक आहे. त्यानंतर वेट ओल्डचं किती आहे 60 kg आहे आणि कितीने वाढलेलं आहे ॲव्हरेज ते वाढलेलं आहे 1 kg. ओके. टोटल आता वेट इन्क्रीज आपल्याला काढायचं आहे ते किती कसं काढतो आपण एन गुणीला ए म्हणजे किती 10 गुणीला 1 म्हणजे 10 kg. हे किती झालंय टोटल वेट इन्क्रीज. ठीक आहे. त्यानंतर आता न्यू काढायचं आहे. न्यू वेट किती त्यासाठी आपल्याला ओल्ड प्लस टोटल इन्क्रीज. ओल्ड किती होतं 60 होतं अधिक 10 म्हणजे 70 kg. ठीक आहे.
म्हणजे वेट किती असणार आहे नवीन व्यक्तीचं ते असणार आहे 70 kg. ठीक आहे. इन केजीज मध्ये ते दिलेलं आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? सी असणार आहे. ठीक आहे. समोरचा प्रश्न आहे द डिफरन्स ऑफ टू नंबर इज 623 इफ ग्रेटर नंबर बी 932 देन द अदर नंबर इज. जो डिफरन्स आहे दोन नंबरचा तो 623 असणार आहे. जर त्यातला एक मोठा नंबर हा 932 असेल तर दुसरा नंबर काय असणार आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. यामध्ये आपल्याला दोन नंबर दिलाय, ग्रेटर नंबर आणि एक स्मॉलर नंबर. ठीक आहे. याचा डिफरन्स किती आहे? 623 आहे. त्याला आपल्याला इक्वेशन फॉर्म मध्ये लिहून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला सबस्टिट्यूट द नोन व्हॅल्यू. आता जी आपल्याला माहिती असलेली व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचे. ग्रेटर नंबर आपल्याला माहिती आहे 932 मायनस एस म्हणजे स्मॉलर नंबर जी किती आहे? 623 असणार आहे. ठीक आहे. एस इज इक्वल टू 932 मायनस 623 म्हणजे एस ची व्हॅल्यू काय असणार आहे? 309. हेच काय आपलं उत्तर असणार आहे. बी आहे आपलं उत्तर 309. ठीक. चल, समोरचा प्रश्न आहे अ नंबर वेन डिवायडेड बाय 32 लिव्स द रिमाइंडर 29. वेन डिवायडेड बाय 8 इट विल लिव्ह द रिमाइंडर. एक नंबर आहे त्याला जर का आपण डिवाइड केलं तर त्याला तो 32 रिमाइंडर डिवाइड बाय 32 केलं तर ते रिमाइंडर 29 सोडतात आहे. आणि जेव्हा डिवाइड बाय 8 केलं तर त्याने किती रिमाइंडर सोडलेला आहे ते आपल्याला विचारलंय. लेट द नंबर बी एन. ओके, अकॉर्डिंग टू क्वेश्चन. आणि 32 जे आहे ते आपण क्यू घेऊ. क्वेश्चन प्लस 29. ठीक आहे. क्यू क्वेश्चन मध्ये घेतलेला आहे एन इज इक्वल टू 8 गुणीला 4Q. 832 म्हणून तसं घेतलेलं आहे. ठीक आहे. 3 प्लस 5 हे आपण रिराईट करतोय सगळं. 8 3 24 प्लस 5 29. ओके. 8 4Q प्लस 8 3 प्लस 5. ओके, म्हणजे 8 कॉमन येईल. 4Q प्लस 3 प्लस 5. हे आपण कोणत्या फॉर्म मध्ये घेतलेलं आहे? एन इज इक्वल टू डिव्हिजर इंटू कोशंट प्लस रिमाइंडर. ठीक आहे, या फॉर्म मध्ये आपण घेतलेला आहे. तर डिवायझर इज 8 अँड रिमाइंडर इज 5 असं. 29 डिवायडेड बाय 8 म्हणजे 5. रिमाइंडर आपलं काय असणार आहे? 5 असणार आहे. म्हणजे आपलं उत्तर काय आहे? बी आहे. जर का त्याच याला आपण नंबरला 8 ने डिवाइड केलं तर आपलं रिमाइंडर 5 येईल. आणि त्याच याला आपण 32 ने डिवाइड केलं होतं ते 29 आलं होतं. ठीक आहे. अशा पद्धतीने आपल्याला काय करावं लागते? इक्वेशन सॉल्व्ह करावं लागते. प्रश्न बघा किती थोडा कन्फ्युजिंग वाटतोय पण तो प्रश्न कन्फ्युजिंग नाही आहे. इक्वेशननी आपण सॉल्व्ह करत असतो. ठीक आहे. आपलं उत्तर असणार आहे बी. समोरचा प्रश्न आहे इफ द नंबर डॅश 35624 इज डिव्हिजिबल बाय 11 देन द डिजिट ऍट द प्लेस ऑफ डॅश इज. आपल्याला एक नंबर दिला आहे आणि त्याच्यामध्ये डॅश दिला आहे म्हणजे फुली दिलेली आहे. त्यामध्ये कोणता नंबर असणार आहे या चारपैकी ते आपल्याला सांगायचे जे 11ने डिव्हिजिबल होईल. ओके. तर आता आपल्याला डिव्हिजिबिलिटी रूल वापरायचा आहे 11चा. एक तर ते मल्टिपल असणार 11चं. ठीक आहे. किंवा मग ते सम करून जे होतं ना ते असणार. ओके. ऑड पोझिशन, इव्हन पोझिशन. ऑड कोणते आहे? 4 6 3 2 5 म्हणजे हे असं. ठीक आहे. तर आपण ऑडचं प्लस करून घेऊया. ऑड सम 4 प्लस 6 प्लस 3 म्हणजे 13. आणि इव्हनचं करून घेऊया 2 प्लस 5 आणि इथे आपल्याला एक येणार आहे डॅश म्हणजे 7 प्लस डॅश. ओके. आता आपल्याला इक्वेशन सेटअप करायचं आहे आणि सॉल्व्ह करायचं आहे. एस ऑड मायनस एस इव्हन इज इक्वल टू 13 मायनस 7 प्लस डॅश. ओके, म्हणजे 13 मायनस 7 मायनस डॅश म्हणजे 6 मायनस डॅश. ओके. 6 मायनस डॅश इज इक्वल टू 0. दॅट्स मीन डॅशची व्हॅल्यू किती असणार आहे? 6 असणार. म्हणजे आपलं उत्तर काय आहे? सी असणार आहे. ओके. अशा पद्धतीने आपल्याला हे उत्तर काढायचं होतं. नेक्स्ट क्वेश्चन आहे अ बॉय वॉज आस्क्ड टू मल्टिप्लाय अ नंबर बाय 12. By mistake, he multiplied the number by 21 and got his answer 63, more than the correct answer. The number to be multiplied was. एक मुलगा जो आहे तो मल्टिप्लाय करतो. एक नंबर 12 करायचं असतं आणि तो करतोय 21. पण त्याला उत्तर काय मिळते? 63. आणि करेक्ट आन्सर जे आहे ते मोर दॅन 63 आहे. द नंबर टू बी मल्टिप्लाइड वॉज. तो नंबर आपल्याला शोधायचा आहे. तो काय अननोन नंबर आहे. 12x आपण घेऊन घेऊया, 21x घेऊन घेऊया. ठीक आहे.
21x इज इक्वल टू 12x प्लस 63. ओके, आपल्याला एक्स सॉल्व्ह करायचं आहे. 12x बोथ साईडनी आपण सबस्ट्रॅक्ट करून घेऊया. याला 9x येईल इथून आणि इथे 63 येईल. म्हणजे एक्सची व्हॅल्यू आपण 63/9 म्हणजे 7 जी आहे ती आपली एक्सची व्हॅल्यू असणार आहे. द नंबर टू बी मल्टिप्लाइड वॉज 7. ओके, करेक्ट आन्सर काढण्यासाठी त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? 378 कॉइन्स कन्सिस्ट ऑफ ₹1 50 पैसे. Yes. 378 coins consist of ₹1, 50 paise and 25 paise coins whose values are proportional to 13:11:7. The number of 50 paise coin will be. आपल्याला 378 कॉइन्स जे आहेत ते ₹1, 50 पैसे आणि 25 पैसे या व्हॅल्यूजचे आहेत आणि त्यांचं प्रपोर्शन काय दिलं आहे? 13:11:7. आणि आपल्याला शोधायचे 50 पैसेचे कॉइन्स किती असणार आहेत. ठीक आहे, तर ₹1 इज इक्वल टू 1. ठीक आहे, 50 पैसे म्हणजे 0.50 आणि 25 पैसे म्हणजे 0.25. ओके, एवढं सगळ्यांना माहिती आहे. N1 इज इक्वल टू 13 हा काय आहे? प्रपोर्शनल आहे ₹1चा. 13K डिवाइड बाय 1 म्हणजे 13K. ओके, यामध्ये N2 घेऊया. 50 पैशाचं म्हणजे 11K आहे डिवायडेड बाय 0.50. ओके, म्हणजेच काय होणार? 22K. आणि हे होईल आहे N3 इज इक्वल टू 7K डिवायडेड बाय 0.25 म्हणजे किती असणार आहे? 28K असणार आहे. ओके, तर ह्यानंतर आपल्याला हे ऍड करायचं आहे. म्हणजे N1 प्लस N50 प्लस N25 इज इक्वल टू किती? 378. याची काय व्हॅल्यू आहे? याची व्हॅल्यू आहे 13K. इथे मग 13K प्लस 22K प्लस 28K इज इक्वल टू 378. तर याचे मिळून होतं 63K. ओके, इज इक्वल टू 378 आणि K ची व्हॅल्यू होते मग 6. त्यानंतर आता आपल्याला N50 म्हणजे यांचं 50 पैशाचं काढायचं होतं. ओके, त्याचं किती होतं? 22K. मग 22 इंटू 6K ची व्हॅल्यू काय आहे? 6 आहे म्हणजे 132. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? 50 पैशाचे कॉइन्स आपल्याकडे 132 असणार आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण 0.25चं पण काढू शकलो असतो 25 पैशाचं. ते कसं काढतात? 28K 28 इंटू 6 आणि मग जी व्हॅल्यू आली ती किती येणार? 168. तर 25 पैशाचे किती कॉइन्स होते? 168 कॉइन्स होते. ओके, आपलं उत्तर काय असणार आहे? 132 असणार आहे. समोरचा प्रश्न आहे, इन अ बिझनेस A contributed ₹9,100 for 3 months. B contributed ₹6,825 for 2 months. C contributed 8,100 for 5 months. The total profit earned was 4,158. ओके, तर आउट ऑफ दिस द शेअर ऑफ सी विल बी. आपल्याला सीचं शेअर काढायचं. ठीक आहे, एचं इन्व्हेस्टमेंट किती असणार आहे? ते आहे 9,100 3 महिन्यांचं. ओके, त्याला इंटू केलं तर 27,300 येतात. बीचा आहे 6,825 इंटू 2 म्हणजे 13,650. ओके, आणि सीचं किती असणार आहे? 8,190 इंटू 5 मंथ्स म्हणजे 40,950. ठीक आहे, याचं आपल्याला काढायचं आहे रेशोमध्ये. 300:13:650 40,000. ठीक आहे, अशा पद्धतीने येईल. म्हणजे हे 2:1:300 हे काय सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ रेशो आहे. ओके, 2 + 1 + 3 इज इक्वल टू 6 पार्ट्स मध्ये ते आलं. नंतर आपल्याला त्यांनी सीचं सांगितलंय. सीचं किती आहे? 3 आहे. 3/6 म्हणजे 1/2. ओके, तर 1/2 गुणिला 4,158 जे त्याचं होतं म्हणजे किती असणार आहे? सीचं शेअर असणार आहे 2,079 ठीक आहे, अशा पद्धतीने आपण एचं पण काढू शकलो असतो. एचं किती आहे? 2/6 म्हणजे 1/3 इंटू त्याचं शेअर किती होतं? 9,100. ओके, तर मग हे आपल्याला काढावं लागलं असं 9/3 म्हणजे 3,033. हे काय? एचं शेअर आहे. ठीक आहे,
तसंच पद्धतीने बीचं शेअर सुद्धा काढायचं असतं. तर आपलं उत्तर काय असणार आहे? 2079 रुपये असणार आहे. 2079. सी म्हणजे ते आपलं उत्तर असणार आहे. समोरचा प्रश्न आहे, ए अँड बी आर टू ॲलोज ऑफ गोल्ड अँड कॉपर प्रिपेअर्ड बाय मिक्सिंग मेटल्स इन प्रपोर्शन ऑफ 7:2 अँड 7:11. दोन पद्धतीचे ॲलो आहे. इथे दोन पद्धतीचे ॲलो दिले आहेत, गोल्ड आणि कॉपरचे. ते वेगवेगळ्या प्रपोर्शन्स मध्ये बनवलेले आहे. इफ इक्वल क्वांटिटीज ऑफ द ॲलोज आर मेल्टेड टू फॉर्म अ थर्ड ॲलो. जर का इक्वल क्वांटिटी आपल्याला ॲलोज आहे त्याला मेल्ट करून थर्ड ॲलो बनवायचा आहे, जो सी आहे, तर त्याच्यामध्ये किती प्रपोर्शन लागणार आहे गोल्ड आणि कॉपरचं ते आपल्याला विचारलेलं आहे. ओके, 7:2 म्हणजे 7 + 2 9. 7:11 म्हणजे 7 + 1 18. ओके, आता आपल्याला गोल्ड आणि कॉपरचे इक्वल क्वांटिटीमध्ये करायचं आहे. गोल्ड सी इज इक्वल टू 18 × 7/9. 7 हे गोल्डचं आहे. ओके, प्लस 18 गुणिला 7/18. पहिले प्रपोर्शन घ्यायचे दोघांचे पण. 14 + 7 इज इक्वल टू 21. तसं आपल्याला कॉपरचं सुद्धा काढायचं आहे. कॉपर 18 गुणिला 2/9 अधिक 18 गुणिला 11/18 म्हणजे 4 + 11 म्हणजे 15. ठीक आहे, म्हणजे 21:15 हे निघालेलं आहे. पण त्याला आपल्याला डिवाइड करायचं 3 म्हणजे किती येणार? 7:5. 7:5 हे जे आहे हे प्रपोर्शन आहे गोल्ड आणि कॉपरचं, जे सी म्हणजे थर्ड ॲलो बनवायला लागणार आहे. ठीक आहे, हे अशा पद्धतीने ते सॉल्व्ह केलं जातं. तर प्रपोर्शन ऑफ गोल्ड अँड कॉपर इन सी विल बी 7:5. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? सी असणार आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, इफ 6 men वर्किंग 8 hours a day earn ₹840 per week, then 9 men working 6 hours a day will earn per week. 6 मेन्स जे आहेत ते 8 तास काम करतात आणि 840 रुपये पर वीक कमवतात, आणि 9 मेन 6 तास काम करतात, तर त्यांनी किती कमवलं पाहिजे? 6 मेन इंटू 8 hour इंटू 7 days 840 336 मॅन अवर वीक. ओके, आपला रेट किती आहे? आपल्याला आता रेट काढायचा आहे. 840 डिवायडेड बाय 336 म्हणजे पर मॅन 2.50 रुपीज पर मॅन काम करतो आहे. ठीक आहे, हे काय अर्निंग रेट झालं पर मॅन अवर. त्यानंतर आपल्याला 9 मेन इंटू 6 hour इंटू 7 days इज इक्वल टू 378. करा ना इंटू. ठीक आहे, 378 येतात. त्यानंतर आपल्याला टोटल अर्निंग्स कॅल्क्युलेट करायचे दोघांची पण. ठीक आहे, 378 गुणिला रुपीज किती होतं? 2.50 होतं पर, है ना? म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? 945 रुपीज. म्हणजे 9 मेन जर का 6 तास वर्क केले वीकमध्ये, एका वीकमध्ये, तर त्यांना 945 रुपीज मिळणार आहेत. ठीक आहे, पर वीक प्रत्येकाला. ओके, तर म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? 945 रुपीज असणार आहे. त्यानंतर आपला समोरचा प्रश्न आहे, 2 pipes A and B can fill a tank in 20 and 24 minutes respectively, and third pipe C can empty 3 gallons pipe per minute. If A, B, C working together can fill the tank in 15 minutes, the capacity of tank is RA V divided by 20, RB V divided by 24. Yeah. आणि RC म्हणजे हा 3 गॅलन. V/20 plus V/24 plus 3 minus 3. त्यानंतर आणि 15 मिनिट्स म्हणते ना, म्हणजे V/50. आता आपल्याला V सॉल्व्ह करायचा आहे. ओके, V/50. V/20 प्लस V/24 प्लस V/25 प्लस नाही, इथे मायनस इज इक्वल टू 3. आता हे आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. असं एकंदरीत एलसीएम घ्यायचं. एलसीएम किती येतं? 120. 120 V/20 plus 120 V/24 minus 120 V/15 is equal to 120 into 3. 6V plus 5V minus 8V is equal to 360. 3V is equal to 360 and V is equal to
120. म्हणजे द कॅपॅसिटी ऑफ टँक इज 120 गॅलन. जर का ABC वर्किंग जर का टुगेदर असेल आणि त्यांना 15 मिनिट्स लागत असेल एखादी टँक फिल करायला, तर त्याची कॅपॅसिटी किती असली पाहिजे? 120 गॅलन्स असली पाहिजे. म्हणजे आपलं उत्तर काय आहे? बी असणार आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, कार ए मूव्स 175 किलोमीटर इन 8 hours, whereas कार बी मूव्स 189 किलोमीटर इन 12 hours. The ratio between the speed of car A and B is. आपल्याला माहिती आहे स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स बाय टाइम. ओके, तर ए इज इक्वल टू 175/8 म्हणजेच 21.875 किलोमीटर पर आवर. आणि बीचं काय असणार आहे? 189 डिवायडेड बाय 12 म्हणजे 15.75 किलोमीटर पर आवर. ठीक आहे, 21.875 डिवाइड बाय 15.75, याला आपल्याला सॉल्व्ह करायचं इक्वेशन इज इक्वल टू 175/8 डिवाइड बाय 189/12. हे सोपी पडतं जास्त. ठीक आहे, इंटू क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजेच 2100 डिवायडेड बाय 1512. या दोघांना पण 84 ने डिवाइड करायचं म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? 25/18. हे जे आहे ते आपलं उत्तर आहे. त्यांची रेशो काय असणार आहे? 25:18. हे स्पीड आहे कार आणि ए आणि बी चे. ओके, आय बाय ऑरेंजेस at 4 for ₹7 and equal number 3 for ₹5. If I sell the whole lot of ₹2 for ₹4.10, then what will be my gain percent or loss? मी 7 रुपयांना 4 भावाने संत्री खरेदी करतो आणि 3 रुपयांना 5 भावाने त्याच संख्येने संत्री खरेदी करतो. जर मी संपूर्ण संत्री 2 रुपयांना 4.10 रुपयाला विकली तर माझा नफा किंवा तोटा किती, ते आपल्याला विचारलेलं आहे. तर एकंदरीत अशा प्रश्न आल्यावर कसे सॉल्व्ह करायचे ते आपण पाहूया. आपल्याला आधी कॅल्क्युलेट करावं लागेल कॉस्ट प्राइस इच ऑरेंजची आणि ₹7/4. ठीक आहे, 7/4 म्हणजे ऑरेंजेस किती आहे? 4 आहे, रुपीज आहे 7. सेकंड आहे 5/3. ओके, आपला आता कॉमन नंबर जो आहे ऑरेंजेसचा तो आपल्याला हे करायचा म्हणजे LCM काढायचा आहे. 7/4 यांचा LCM म्हणजे किती? 12. ठीक आहे, 12 गुणिला 7/4 आणि हे 12 गुणिला 5/3 किती असणार आहे? 21 रुपीज आणि हे होणार आहे 20 रुपीज. ठीक आहे, नंतर 12 अधिक 12 24 होईल आहे आणि ऑरेंजेस 21 प्लस 20 म्हणजे ₹41. ठीक आहे, इथपर्यंत आपण पोहोचलो. आता आपल्याला सेलिंग प्राइस काढायची आहे 24 ऑरेंजेसची. ते किती आहे? 4.10 डिवायडेड बाय 2 म्हणजे 2 ऑरेंज आहे 4.10 रुपयाला म्हणजेच 2.05 रुपीज एक. ठीक आहे, नंतर 24 ऑरेंजेस आपल्याला बघायचे आहे. ऑरेंजेस 24 गुणिला 2.05 म्हणजे हा प्रत्येकी ऑरेंज 2 रुपये 5 पैशाला पडलेला आहे म्हणजे ₹49.20. हे काय झालं? सेलिंग प्राइस झालं. त्यानंतर आपल्याला आता गेन झालं की लॉस झालं ते आपल्याला बघायचं आहे. गेन इज इक्वल टू SP मायनस CP. गेन इज इक्वल टू SP मायनस CP मध्ये आपल्याला 49.20 मायनस 41 इज इक्वल टू किती रुपये येणार? 8.20 रुपीज येणार. ठीक आहे, आता आपल्याला आपण हे काय काढलेलं आहे? गेन काढलेलं आहे. तर आपल्याला गेन पर्सेंटेज काढायचं. ते कसं काढतात? गेन डिवायडेड बाय CP गुणिला 100. गेन किती आहे? 8.20 आहे डिवायडेड बाय 41 गुणिला 100 म्हणजेच किती असणार आहे? 20%. म्हणजे आपलं काय गेन आहे? आपला 20%. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण असे प्रश्न सॉल्व्ह करतो. तर अशा पद्धतीने हे थोडी मोठी प्रोसेस पण पटपट होईल आहे. आपलं उत्तर काय असणार आहे? 20% गेन असणार आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, अ पर्सन सोल्ड 2 आर्टिकल्स ॲट ₹1,200 each. Based on cost, his profit on one was 20% and his loss on other 20% on the whole. तर आता आपल्याला ते काढायचं आहे. ठीक आहे, एका पर्सन जो आहे तो 2 आर्टिकल 1200 रुपयाला विकतो आहे आणि त्याच्या कॉस्टवर पाहिलं तर त्याला प्रॉफिट 20%चा झाला आणि लॉस सुद्धा 20%चा झालेला आहे. तर कशा पद्धतीने ते काढायचं ते आपल्याला बघायचं आहे. ते SP इज इक्वल टू CP गुणिला 1 प्लस प्रॉफिट पर्सेंट डिवाइड बाय 100. SP किती दिले? 1200. CP 1 गुणिला 1 प्लस 20 डिवायडेड बाय 100 म्हणजे 120 डिवायडेड बाय 100. हा फॉर्म्युला आहे.
मग काय होईल, CP1 इज इक्वल टू 1200 गुणिला 100 डिवाइड बाय 120 म्हणजे 1000. हे काय काढलं आपण, कॉस्ट प्राइस ऑफ फर्स्ट आर्टिकल काढलेला आहे. सेकंड आता आपल्याला लॉसचं पण असंच करायचं आहे. SP इज इक्वल टू CP गुणिला 1 मायनस लॉस पर्सेंट डिवाइड बाय 100. CP2 घेऊया कारण CP1 तिथे घेतलेलं आहे, गुणिला 1 मायनस 20 बाय 100 म्हणजेच CP2 1200 गुणिला 80 बाय 100 म्हणजे 1500. हे प्रॉफिट आणि लॉसचं दोघांचं निघालेलं आहे. ठीक आहे. आता आपण CP1 आणि CP2 किती आल्या, 1000 प्लस 1500 म्हणजे किती, 2500. ठीक आहे. SP1 आणि SP2 किती होतं, 1200 अधिक 1200 2400. ठीक आहे. आता आपल्याला मायनस करायचं आहे. 2500 मायनस 2400 म्हणजे 100 रुपयाचा लॉस त्यांना झालेला आहे. लॉस रुपीज 100. त्यामध्ये आपण फॉर्म्युला यूज केलेला आहे, SP इज इक्वल टू कॉस्ट प्राइस गुणिला 1 प्लस प्रॉफिट पर्सेंटेज बाय 100 असं लॉसचा पण आहे. ठीक आहे. तर ह्या सिंपल आपण फॉर्म्युलेने काढलेला आहे. चल, समोरचा प्रश्न आहे, द प्रॉफिट मेड ऑन सेलिंग अ टॉय फॉर ₹450 इज ₹30 मोर दॅन द लॉस इन्क्लूड ऑन द सेलिंग इट फॉर 320. द कॉस्ट प्राइस इन रुपीज ऑफ द टॉय इज. आपल्याला जो प्रॉफिट झालाय सेल केल्यावर ₹450 ला, तर जर का आपण 30 रुपये जास्त आणि सेल केलं असतं तर लॉस जो आहे तो आपल्या 320 रुपयाच्या सेलिंग प्राइसवर जे आहे ते द कॉस्ट प्राइस आपल्याला इथे काढायची आहे टॉयची. ओके. 450 रुपयांना खेळणी विकल्याने होणारा नफा 320 रुपयांना विकल्याने झालेल्या नुकसानापेक्षा ₹30 जास्त आहे असं म्हणायचं. आणि खेळण्याची खरेदी किंमत किती आहे ते आपल्याला विचारलेली आहे. ठीक आहे. SP1 450, SP2 320. ठीक आहे. SP1 मायनस CP इज इक्वल टू 450 मायनस CP आणि हे प्रॉफिट्स आणि लॉसचं CP मायनस SP2 म्हणजे CP मायनस 320. ठीक आहे. 30 मोर म्हणजे P इज इक्वल टू L प्लस T 30. ठीक आहे. आता स्टेप 2 आपल्याला प्रॉफिट आणि लॉसचं इक्वेशन जे आलं ते बघायचं. काय आलं, 450 मायनस CP इज इक्वल टू CP मायनस 320 प्लस 30. ठीक आहे. आता आपल्याला कॉस्ट प्राइसचं सॉल्व्ह करायचं आहे. 450 minus CP is equal to CP minus 290. 450 is equal to 2 into CP. दोनदा CP आहे minus 290. 450 plus 290 is equal to 2 into CP and 740 is equal to 2 into CP. मग CP आपल्याला सरळच काढता येतं. 740 divided by 2 म्हणजे CPचं काय आहे, 370 आहे. काय आहे, 370 आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, 370 रुपीज असणार आहे. कॉस्ट प्राइस जो आहे त्या टॉयचं काय आहे, 370 आहे. इथे काही नाही, आपण फक्त इक्वेशन्स घेतलं आहे आणि त्यानुसार आपण सॉल्व्ह करत गेलेलं आहे. कधी कधी आपल्याला इक्वेशन्स पण अशा पद्धतीने घ्यावे लागतात आहे. ठीक आहे. चला, समोरचा प्रश्न आहे, अ पर्सन परचेस्ड अ रेडिओ ॲट 3/4 of its price and sold it for profit of 20% of its original price. His profit percent was. एका व्यक्तीने रेडिओ त्याच्या मूळ किमतीच्या 3/4 भावाने खरेदी केला आणि तो त्याच्या मूळ किमतीच्या 20% नफ्याने विकला. त्याचा नफा टक्केवारीमध्ये किती होता ते आपल्याला विचारलेलं आहे. ओके. हा, तर आपल्याला ओरिजिनल प्राइस 3/3 परचेस प्राइस आहे. ओरिजिनल प्राइस आपण P घेऊया. 20%चा प्रॉफिट म्हणजे 0.20 P. SP इज इक्वल टू परचेस प्राइस प्लस प्रॉफिट 3/4 P प्लस 0.20 म्हणजे 0.75 P प्लस 0.20 P म्हणजे 0.95 P. ठीक आहे. नंतर आपल्याला प्रॉफिट पर्सेंट कॅल्क्युलेट करायचं. तो आपण कसं करतो, प्रॉफिट पर्सेंट इज इक्वल टू प्रॉफिट किती झालेलं आहे आणि परचेस प्राइस गुणिला 100. ते किती आहे, 0.20 आहे प्रॉफिट, हे आहे 0.75 प्रॉफिट आणि हे 100%. म्हणजे 20/75 गुणिला 100 म्हणजे 4/15 गुणिला 100 म्हणजे 400 डिवायडेड बाय 15
म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? प्रॉफिट 26.67%. हे काय आपलं ओरिजिनल याच्यावरचं प्रॉफिट असणार आहे. ठीक आहे. प्रॉफिट पर्सेंट व 26.67%. ओके, आय होप सगळ्यांना समजलं असेल. नेक्स्ट क्वेश्चन आहे, द मार्क प्राइस ऑफ अन आर्टिकल इज ₹500. इट इज सोल्ड ॲट अ सक्सेसिव्ह डिस्काउंट ऑफ 20% अँड 10%. द सेलिंग प्राइस ऑफ आर्टिकल इज. एका वस्तूची चिन्हांकित किंमत ₹500 आहे आणि ती 20% आणि 10%च्या सलग सवलतीने विकली जाते. तर वस्तूची विक्री किंमत रुपयांमध्ये किती आहे ते आपल्याला विचारले आहे. आपल्याला आधी फर्स्ट डिस्काउंट काढावं लागेल. किती आहे? 500 गुणिला 1 मायनस 20/100 इज इक्वल टू 500 गुणिला 0.8 म्हणजे 400. सेकंड किती आहे? SP 400 इंटू 1 मायनस 10% म्हणजे 400. गुणिला 0.9 म्हणजे 360. The selling price of article in rupees is 360 rupees. अशा पद्धतीने ते काढलेलं आहे. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, व्हॉट मस्ट बी सबट्रॅक्टेड फ्रॉम इच ऑफ द नंबर 21, 38, 55, 106 सो दॅट दे बिकम इन प्रोपोर्शन. तर इथे आपल्याला कसं करायचं? 21 मायनस एक्स डिवाइड बाय 38 मायनस एक्स. इथे पण इक्वेशन सारखं आहे. डिवाइड बाय 106 मायनस 21 minus x, 106 minus x is equal to 38 minus x, 55 minus x. ठीक आहे. आता ही इक्वेशन आपल्याला पूर्ण सॉल्व्ह करावं लागेल. 226 minus 21x, 06x plus x square, 90 minus 55x minus 38x plus x square. म्हणजे 2226 minus 127x plus x square असं ऍडिशन करा. 2090 minus 93 मायनस मध्ये येतं 93x plus x square. x square सबट्रॅक्ट करून घ्या दोन्ही याच्यामधून. minus 127x is equal to 2090 minus 93x. ठीक आहे. मग सरळ x ची व्हॅल्यू minus 136 मायनस 34 म्हणजे 4 जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे. हे इक्वेशन एकंदरीत पूर्ण सॉल्व्ह करावे लागणार आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने ते आपण काढू शकतो. ओके एव्हरीवन, दॅट्स इट फॉर टुडे. आपण हे महत्त्वाच्या टॉपिक वरचे प्रश्न पाहिलेले आहे जे आपल्या मॅथ्स मध्ये रेग्युलरली विचारले जातात आणि हे तुमच्या याला खूप महत्त्वाचे असणार आहे. खूप खूप धन्यवाद.